नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्याला घ्यायचे संख्या टॉपिक मधील गणिती क्रिया। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। तर ठीक आहे, तुमच्यापैकी चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हे बघा, मी तुमच्यासाठी गणित असो किंवा बुद्धिमत्ता असो पूर्ण सिलेबस टाकणार आहे बघा। त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, चला तर आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। बघा, आजचा आपला पॉइंट आहे बघा, संख्या चॅप्टर मधील गणिती क्रिया नियम दुसरा। गणिती क्रिया नियम दुसरा। आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये गणिती क्रिया नियम पहिला पाहिला होता। नियम पहिला मी अगोदर सांगून देतो तुम्हाला, नंतर नियम दुसरा आता सांगतोय। आता बघा, नियम दुसरा, नियम पहिला काय होता की बाबा गणितामध्ये दिलेल्या गणितामध्ये फक्त अधिक वजा असेल तर ते गणित डावीकडून उजवीकडे सोडवायचं। डावीकडून उजवीकडे सोडवायचं। ओके, गणितामध्ये जर फक्त अधिक वजा असेल ना, ते गणित कसं सोडवायचं? डावीकडून उजवीकडे सोडवायचं। हा त्याचा पहिला नियम होता बघा। आजचा दुसरा नियम आहे बघा गणिती क्रियावरचा। आजचा नियम असा आहे मित्रांनो, गणितामध्ये, ठीक आहे मित्रांनो, नियम दुसरा काय सांगतोय आपल्याला, जर समजा गणितामध्ये कंस असेल, कंसातला कंस असेल, आणखीन त्याच्यामध्ये जर कंस असेल तर सर्वात अगोदर काय करायचे? सर्वात अतिशय कंसातला कंस सोडवायचा आहे। लक्षात ठेवा, अतिशय आतील कंस आपल्याला सोडवू नये बा। काय बोललो मी? दिलेल्या गणितामध्ये कंस आहे, कंसामध्ये कंस आहे, पुन्हा त्याच्यामध्ये कंस आहे, तर सर्वात आतील कंस आपल्याला पहिले सोडवायचा आहे। हे तुम्ही लक्षात ठेवायचे। हा आपला नियम दुसरा। हे बघा काय, जर दिलेल्या गणितात कंसामध्ये कंस असतील आणि पुन्हा कंसामध्ये कंस असतील तर अतिशय आतील कंसापासून सुरुवात करावी। म्हणजे अतिशय सर्वात आतील कंसापासून ती सुरुवात करू। तर ठीक आहे, चला तर मग आपण काही असे याच्यावरचे काही उदाहरणं पाहू बघा। चला तर त्या नियमावरचं पहिलं गणित बघू आपण काय येतं। त्या नियमावरचं पहिलं गणित बघू काय येतं। तर पहा मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे। हे बघा, मी बेसिकपासून सर्व गोष्टी घेतोय। तर ठीक आहे, तर पहा आता इथं काय येणार, तर मी काय सांगितलं नियम, जर दिलेल्या गणितामध्ये कंसामध्ये कंस असेल, पुन्हा त्याच्यामध्ये कंस असेल, तर सर्वात आतील कंस अगोदर सोडवायचा आहे। सर्वात आतील कंस म्हणलं तर हे पाय बरं, पहिलं गणित आहे। सर्वात आतील कंस कोणता आहे? हा आहे। म्हणजे त्याची क्रिया अगोदर होणार आहे पहा। म्हणजेच काय, ती क्रिया अगोदर होणार आहे ही। ओके, तर बघ मित्रा काय होणार आहे, 2 अधिक 2 वजा 2 वजा, पहिले ही क्रिया सर्वात आतील कंस सोडवायचं आहे बाय। 2 मधून 4 जातो का? नाही जात। 2 मधून 4 जातो का? नाही जात। मग 4 मधून 2 काढून आपण किती राहील? -2। तुम्ही म्हणशाल -2 कसं काय? मोठ्या संख्येचं चिन्ह। ओके, इथे येणार आहे -2, पुन्हा कंस बंद। ठीक आहे, मग पुन्हा बघ, 2 अधिक 2 वजा कंसातला कंस अगोदर लक्षात ठेवा। पुन्हा काय होईल? वजा वजा अधिक, वजा वजा अधिक होणार आहे। मग 2 आणि 2 किती होणार आहे? 4 होणार आहे। मग बघ, 2 अधिक 2 मधून 4 जात नाही, मग 4 मधून 2 काढले तर किती राहणार आहे? इथं -2, मोठ्या संख्येचं चिन्ह। म्हणजेच काय राहणार इथं? अधिक वजा वजा, इथं राहणार आहे 2। बाळांनो, मला सांगा, 2 मधून 2 गेला 0। याचं उत्तर काय आलं? 0 आलं बघा। याचं उत्तर काय आलं? 0 आलं। 0 कसं आलं समजलं का? मी रिपीट करतो, एकदा ऐका। आपला नियम काय सांगतोय आपल्याला की बाबा, जर दिलेल्या गणितामध्ये कंसातला कंस दिलेला असेल, पुन्हा त्याच्यामध्ये कंस दिला असेल, तर सर्वात अगोदर कंस असेल, सर्वात अगोदर काय करशाल तुम्ही? सर्वात आतील कंस सोडवा। सर्वात आतील कंस कोणता कंस आहे? मग इथं घेऊया, मग तो अगोदर सोडून घेऊ। 2 वजा 4, मग आता 2 मधून 4 जात नाही, 4 मधून 2 गेला -2,
मग हे बघा मित्रांनो 2 अधिक 2 वजा पुन्हा कंसामध्ये 2 वजा वजा, आता इथे वजा 2 राहिला बरोबर आहे का. मग इथं बघ 2 अधिक 2 वजा, मला सांगा वजा वजा अधिक कंस अगोदर सोडवणं पडेल ना, वजा वजा अधिक 2 आणि 2 4. मग हे बघ मित्रा 2 अधिक पुन्हा कंसातली क्रिया 2 मधून 4 जात नाही, 4 मधून 2 गेला वजा 2. वजा 2 कसं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे. आता बा मग आता अधिक वजा वजा 2 अधिक 2 तसा अधिक वजा वजा 2 मधून 2 गेला 0. चला पहिलं गणित क्लिअर झालं असेल बघा तुमचं. चला दुसरं गणित पाहू आपण आता. काय दुसरं गणित पाय बरं भाऊ. एक गणित फक्त दिसायला अवघड आहे. हे गणित फक्त दिसायला अवघड आहे भाऊ, सोपे एकदम. आता आपला नियम काय सांगतोय, सर्वात आतील कंस सोडवा भाऊ. काय सोडवा, सर्वात आतील कंस सोडवा. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, लोड नाही घ्यायचं जास्त, ठीक आहे. आता बघ सर्वात आतील कंस कोणता आहे, हा आहे, म्हणजे हा अगोदर सोडवायचा बघ. म्हणून इथं काय येणार आहे वजा 8 अधिक वजा 6 अधिक पुन्हा कंस पुन्हा 15 वजा कंसातला कंस हाच आहे. मित्रा मला सांग 21 मधून 31 जातो का, नाही जात ना. मग 31 मधून 21 काढला तर किती राहणार आहे वजा 10. वजा 10 कस काय रे पिंट्या, की रे बाळा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून इथं वजा येणार आहे. ओके वजा 10 क्लिअर होत आहे. एवढं समजलं असेल बघा तुम्हाला बाळांनो. बघा आता इथं काय होणार आहे वजा 8 अधिक वजा 6 अधिक पुन्हा बघ कंसातला कंस कोणता आहे, हा आहे. कंसातला कंस कोणता आहे, हा आहे. हे बघ आता समजा मी हे रिपीट करतो, ठीक आहे, काही टेन्शन नका घेऊ. चला हे गणित बघा. आता हे गणित कसं सोडवायचं मित्रांनो, सर्वात आतील कंस सोडवायचा अगोदर. सर्वात आतील कंस कोणता आहे, हा आहे. म्हणजे बघ वजा 8 अधिक वजा 6 अधिक कंस 15 वजा सर्वात आतील कंस हा आहे. मित्रा 21 मधून 31 जातो का, नाही जात ना. मग 31 मधून 21 काढ बरं, किती राहील 10, परंतु ते कसा वजा 10. ओके मोठ्या संख्येचे चिन्ह दिले बा. एवढं समजलं, ठीक आहे. मग आता बघ मित्रा काय होणार आहे वजा 8 अधिक वजा 6 अधिक कंसातला कंस अगोदर लक्षात ठेवा, कंसातला कंस. आता बघ आता इथे काय होणार आहे वजा वजा अधिक हे 15 आणि वजा वजा अधिक 10 पुन्हा कंस बंद. काय केलं कळालं का, वजा वजा अधिक होईल ना भाऊ, वजा वजा अधिक मायनस मायनस प्लस. ओके मग बघ वजा 8 अधिक वजा 6 अधिक हे बघा मित्रांनो. तुम्ही माझ्या सर एवढी मोठी स्टेप का, पेपर तर होल देईल, पण बाळांनो तुमची जोपर्यंत तुम्हाला पहिले मूळ गोष्ट समजून घ्यावं लागेल. एकदा तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी कळाल्या बाळा तर तुम्ही हे 10 ते 20 सेकंदामध्ये 10 ते 15 सेकंदामध्ये सॉल्व करू शकता. त्याच्यामुळं पहिले सर्वात अगोदर काय समजून घेणं गरजेचं आहे, बेसिक गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके त्याच्यामुळं मी पूर्ण डिटेल माहिती देतोय तुम्हाला, ठीक आहे. चला तर बघा 15 आणि 10 किती झाले 25. कंसातला कंस सोडवला बघा. ओके पुन्हा बघा वजा 8 अधिक हे बघा कंसातला कंस वजा अधिक वजा वजा अधिक वजा 6 मधून 25 जातो वगैरे बाळा, नाही जात ना. मग 25 मधून 6 काढू आपण, किती राहणार आहे 19. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे अधिक आहे मित्रा. काय मित्रा अधिक आहे. मोठी संख्या वजा 8 आहे का 19 रे बाळा, 19 आहे आणि 19चं चिन्ह काय आहे अधिक आहे. मग बघ इथं काय होईल वजा अधिक वजा
8मधून 19 जात नाही, 19मधून 8 गेले 11. समजलं? मोठ्या संख्येत चिन्ह अधिक देऊन द्यायचे. क्लिअर झालं का? ओके ना भाऊ? एकदम सोपं आहे बाय, एकदम सोपं आहे. तुला फक्त काय करणं पडणार या ठिकाणी? प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, बस, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, चल रिपीट करायचं का? ओके, क्लिअर झालं? ओके. बघा आता मग इथं बघा, आता इथं पण काय करणं म्हणणार आहे? आपला तोच नियम, कंसातला कंस, सर्वात आतील कंस कोणता आहे बघ वाईट, सर्वात आतील कंस कोणता आहे? हा आहे. मग त्याला सोडावं लागणार अगोदर. मग इथं काय होणार आहे? 24 वजा 26, 27 वजा कंसातला कंस. मग मला सांग, हा कंसातला कंस आहे, बरोबर आहे का? मग 27 मधून 30 जातो का? नाही जात ना. मग 30 मधून 27 गेला, किती राहिलं रे मित्रा? 3. पण ते कसे? -3. -3च कोण राहिले सांग बरं? हां, मोठ्या संख्येचं चिन्ह. लक्षात ठेवा, मी मागं पण तुम्हाला नियम सांगितला बघा. ठीक आहे का? की बाबा अधिक वजा असेल तर क्रिया होणारे वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह येणारे मोठ्या संख्येचं चिन्ह. क्लिअर का? वजा अधिक असेल तर क्रिया होणारे वजाची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार तुम्ही. क्लिअर का? ओके बाळा, दोन्हीची जर समजा दोन्हीचं चिन्ह जर वजा असेल तर क्रिया होणारे बेरजेची आणि उत्तराला चिन्ह देणार तुम्ही वजाचं. लक्षात आहे? अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा मी. दोन्हीचं चिन्ह अधिक अधिक आहे, क्रिया होणारे अधिक आणि उत्तराला चिन्ह राहणारे अधिक. ओके, या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहे. चला तर बघा, हे तुम्हाला समजलं असेल बघा. हे बघा, 24 वजा 26 आणि बघा मित्रांनो, आता हा कंसातला कंस सोडवायचा आपल्याला. लक्षात ठेवा. तर बघा, वजा वजा अधिक झालं, वजा वजा अधिक, वजा वजा अधिक. ओके, म्हणजे मायनस मायनस प्लस. तर बाळा याचं हे साईन आहे, लक्षात ठेव. वजा वजा अधिक होणार आहे. तुम्ही म्हणशाल सर उत्तराला चिन्ह वजा येईल ना? नाही, काऊन येणार हो? हे 27 आहे अधिकमध्ये आणि ह्याची क्रिया झाली वजा वजा अधिक झाली, म्हणजे बेरजेचं चिन्ह. 27 आणि 3 म्हणलं तर किती होणार आहे? 30 होणार आहे. किती होणार आहे? 30. फिनिश. ओके बाळा? ठीक आहे, लक्ष द्या. मग इथं 24 वजा, हे बघ मित्रा, वजा वजा अधिक, वजा वजा अधिक. मला सांग 26 आणि 30 वजा वजा अधिक. ओके, 26 आणि 30 किती झाले? 56 झाले. पण ते कसे होणार आहे? वजा 56. क्लिअर झालं बाळांनो? वजा कोण आलं? दोन्हीचा चिन्ह वजा आहे तर क्रिया अधिकची होईना, कशात साईन येणार आहे? वजाच. ओके, चल मग आता बघ बाळा, वजा वजा अधिक 24 आणि 56 किती होणार आहे बरं? किती होणार आहे? 80. किती होणार आहे? 80. याचं उत्तर येणार आहे 80. क्लिअर झालं का मित्रांनो? इथं समजलं ना हे वजा वजा अधिक झालं? ओके, काही अडचण? ठीक आहे, चला पुढचं भाऊ. ठीक आहे, बघ आता बघा, आता इथं काय येणार आहे? कंसातला कंस कोणता आहे? इथे एक कंस देऊन देऊ आपण. ठीक आहे ना? ओके, कंसातला कंस कोणता येणार आहे? हा येणार आहे. म्हणजे हे सॉल्व करायचं अगोदर. मला 8 अधिक 9 वजा 10 अधिक, ही क्रिया अगोदर करणार आहे आपण. 11 मधून 12 जातो का? नाही जात. मग 12 मधून 11 गेले मित्रा, किती राहणार आहे? वजा 1. काय येणार आहे? वजा 1. 11 मधून 12 जात नाही, 12 मधून 11 गेले, वजा 1 राहिला मित्रा. मोठ्या संख्येचं चिन्ह ना. ओके का? मग इथे येणार आहे 8 अधिक 9 वजा, हे बघ कंसातला कंस सोडवणं पडणार आहे. 10 अधिक वजा 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 1. क्लिअर झालं मित्रा? काय केलं आपण? कंसातला कंस सोडवला. बघ तुला फक्त नियम पाठ पाहिजे. बघ तुझे नियम पाठ असेल ना, होऊन जातं हे सगळं.
9 वजा मला सांग कंसातला कंस सोडवणं पडेल ना, हा सोडवावं लागेल ना. मग 10मधून 1 गेला मित्रा, किती राहिला 9. म्हणजेच काय येणार इथं 8 अधिक 9मधून 9 गेला 0. 8 आणि 0 किती होणार 8. समजलं का? काय अडचण? क्लिअर झालं मित्रा? ओके. आता बघ समोरचं बघू आपण. समोरचं एकदम स्पष्ट लिहून देतो मी तुम्हाला. काय समोरचं गणित? वजा 225 अधिक वजा 98 अधिक 15 वजा 97 वजा 114. हे गणित सोडवायचं बघा आपल्याला. हे कसं सोडवणार बावड्या? तर टेन्शन कशाला घ्यायचो रे बाळा? काय करणार तू? शेवटची म्हणजेच काय सर्वात आतील कंस सोडवणार आहे, बरोबर आहे का? सर्वात आतील कंस, बरोबर. मग आता बघ मला सांग, वजा 225 अधिक वजा 98 अधिक 15, सर्वात आतील कंस कोणता आहे? हा आहे, बरोबर. मग मला सांग मित्रा, 97मधून 114 जातो का? 114 जातो का? नाही जात. मग 114मधून 97 काढ बरं. किती येईल? 17. किती येईल? 17. हे बघ 114 वजा 97. मग 4मधून 7 जात नाही, इकडून उसना घेऊ. 14मधून 7 गेले 7. इथं काय राहिला 10 राहिला, बरोबर आहे का? मग बाळा 10मधून 9 गेला 1. तुम्ही सर 10. अरे दादा इथून उसना घेतला होता ना आपण, ओके का? 17 राहिला. परंतु बाळा मला सांग, आता या ठिकाणी 17 तर राहिला भाऊ, परंतु तो कसा अधिक राहीन का वजा? हां वजा राहीन बाळा. इथे येणार आहे वजा 17. ओके, हे लक्षात ठेवाय. बेसिक गोष्टी सगळ्या लक्षात पाहिजे आपल्या. बघा मग आता आपण काय करणार आहे? आपण सर्वात आतील कंस वजा 225 वजा 98 अधिक सर्वात आतील कंस. ओके, मग आता बघ सर्वात आतील कंस हा आहे, वजा वजा अधिक वजा वजा अधिक. हे बघ मग हा कंस सोडवणे पडणार आहे. 15 आणि 17 किती होणार आहे? 32 होणार दादा. किती होणार आहे? 32 होणार आहे. समजलं का? काय केलं मी? वजा वजा अधिक 15 आणि 17 32. ओके, मग बघ बाळा, वजा 225 कंसातली क्रिया अगोदर. हा, मग वजा अधिक वजा 98मधून 32 जात नाही, जातो 98मधून 32 जातो. वजा अधिक वजा 98मधून 32 काढला बाळा. 8मधून 2 गेला 6. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय बघ, लक्ष दे मित्रा. वजा अधिक वजा 98मधून 32 जातो का? यस जातो. आता बघ मोठी संख्या कोणती मग याच्यात? 98, म्हणजे त्याचं साईन काय? वजा आहे, म्हणून इथं वजा आलं. 8मधून 2 गेले 6, 9मधून 3 गेले 6. क्लिअर झालं का? ओके, मग इथे काय आलं? वजा 225 अधिक वजा 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 66. क्लिअर झाला. मग बघा मित्रांनो, वजा वजा अधिक वजा वजा अधिक 225 आणि 66 काय होणार ते पहा. आणि मला सांग उत्तराला चिन्ह काय येणार आहे? वजा. का रे मित्रा? दोन्हीचं चिन्ह कसं आहे? वजा वजा आहे, बरोबर. क्रिया तर बेरजेची होणार आहे, पण वजाचं चिन्ह येणार आहे उत्तराला. ठीक आहे, हे बघ 6 आणि 5 11, हातचाला 1, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 2 2 वजा 291 वजा 291. क्लिअर मित्रांनो? तुम्हाला पॉईंट समजला असेल. ठीक आहे, याच्यानंतरचा पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.